विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे? एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. हा पॉइंट आता आपण पाहणार आहोत. एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट पहा. Each membranous organelles is distinct of its structure and function. These organelles togetherly considered as endomembrane system because their functions are coordinated. म्हणजेच हा पॉइंट आता समजावून घ्या. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मधल्या फर्स्ट पॉइंट मध्ये? तर each membranous organelles. membranous organelles मीन्स ज्यांच्यामध्ये काय असतं? मेम्ब्रेन असतं. अशा असणाऱ्या ऑर्गॅनिल्स इज डिस्टिंक्ट ऑफ इट्स फंक्शन्स अँड स्ट्रक्चर. त्या डिस्टिंक्ट असतात, अगदी ठळकपणे उठून दिसतात. कशामुळे? त्यांच्या स्ट्रक्चर्स अँड फंक्शन्स. त्यांच्या असणारी स्ट्रक्चर म्हणजे त्या ऑर्गॅनिलीजची असणारी रचना, त्यांची असणारी फंक्शन्स म्हणजेच त्या ऑर्गॅनिलीजची असणारी कार्य, ह्याच्यावरून त्या डिस्टिंक्ट अगदी ठळकपणे काय दिसतात? स्पष्टपणे उठून येतात. These organelles togetherly considered as, म्हणजेच त्या ज्या ऑर्गॅनिलीज असतात मेम्ब्रेनस ऑर्गॅनिलीज टुगेदरली कन्सिडर्ड ॲज एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. म्हणजे जेवढ्या मेम्ब्रेनस ऑर्गॅनिलीज हे एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये येतात त्या सर्व कन्सिडर केल्या जातात. काय म्हणून? एंडोमेम्ब्रेन सिस्टीम म्हणून. याचं कारण काय सांगितलेलं आहे पुढे? बिकॉज देअर फंक्शन्स आर कोऑर्डिनेटेड. म्हणजेच त्यांची जी कार्य असतात ती एकमेकांशी रिलेटेड असतात. म्हणजेच समन्वय साधणारी फंक्शन्स असतात, समन्वय साधणारी कार्य असतात. म्हणजेच त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? दीज एंडोमेम्ब्रेन सिस्टीम त्यामध्ये कन्सिडर्ड, म्हणजे हे सगळ्या ज्या एंडोमेम्ब्रेन सिस्टीम कन्सिडर केलेत कशावर? त्याचं कारण काय? तर फंक्शन्स आर कोऑर्डिनेटेड. त्यांची जी फंक्शन्स असतात ती कोऑर्डिनेटेड असतात. म्हणजेच फर्स्ट पॉइंट मध्ये काय? Each membranous organelles, प्रत्येक मेम्ब्रेन असणारे ऑर्गॅनिल्स इज डिस्टिंक्ट ऑफ इट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन. म्हणजेच त्यांच्या असणारी स्ट्रक्चर, त्यांच्या असणारी फंक्शन्स ही काय असतात? त्या मेम्ब्रेनस ऑर्गॅनिलीजची डिस्टिंक्ट असतात, अगदी उठून दिसणारे असतात. These organelles togetherly considered as, काय म्हणून कन्सिडर केलेलं आहे? तर एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. यामध्ये जेवढ्या ऑर्गॅनिलीज येतात त्या एकत्रितरित्या काय कन्सिडर केलेले आहेत? तर एंडोमेम्ब्रेन सिस्टीम म्हणून कन्सिडर केलेलं आहे. याचं कारण पुढे सांगितले. बिकॉज देअर फंक्शन्स आर कोऑर्डिनेटेड. त्यांची जी फंक्शन्स असतात ती कशी असतात? कोऑर्डिनेटेड. कार्य त्यांची असतात ती समन्वय साधणारी कार्य असतात. समजला फर्स्ट पॉइंट? आता नेक्स्ट सेकंड पॉइंट. एंडोमेम्ब्रेन सिस्टीम इन्क्लूड्स फॉलोइंग ऑर्गॅनिलीज सच ॲज. मग एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये काही ऑर्गॅनिलीज इन्क्लूड झालेले आहेत. कसल्या ऑर्गॅनिलीज? मेम्ब्रेनस ऑर्गॅनिलीज. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे? एंडोमेम्ब्रेन सिस्टीम इन्क्लूड्स फॉलोइंग ऑर्गॅनिलीज. फॉलोइंग ऑर्गॅनिलीज कसले असणार आहेत? मेम्ब्रेनस ऑर्गॅनिलीज सच ॲज. मग त्यामध्ये फर्स्ट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, शॉर्ट फॉर्म ER. सेकंड Golgi apparatus or bodies or complex. Third, lysosomes. And fourth, vacuoles. All these are endomembrane system. या सगळ्या त्या कसल्या आहेत? तर एंडोमेम्ब्रेन सिस्टीम म्हणजेच मेम्ब्रेनस ऑर्गॅनिलीज या सगळ्या काय आहेत? एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये इन्क्लूड असणाऱ्या ऑर्गॅनिलीज आहेत. म्हणजे सेकंड पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे? तर एंडोमेम्ब्रेन सिस्टीम इन्क्लूड्स, कोण इन्क्लूड झालेला आहे? तर मेम्ब्रेनस ऑर्गॅनिलीज. विच मेम्ब्रेनस ऑर्गॅनिलीज? देअर फंक्शन्स आर कोऑर्डिनेटेड. अशा ऑर्गॅनिलीज फक्त यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत की ज्यांचे फंक्शन्स काय असतात? कोऑर्डिनेटेड, म्हणजे एकमेकाशी समन्वय साधणारी फंक्शन्स असतात. म्हणजेच त्यामध्ये सेकंड पॉइंट मध्ये काय सांगितलंय? एंडोमेम्ब्रेन सिस्टीम इन्क्लूड्स फॉलोइंग ऑर्गॅनिलीज. म्हणजेच मेम्ब्रेनस ऑर्गॅनिलीज सच ॲज विच, त्यामध्ये फर्स्ट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, शॉर्ट फॉर्म ER. सेकंड Golgi apparatus or bodies or complex. Third, lysosomes. And fourth, vacuoles. या सगळ्या आपण स्टडी करायचे वन बाय वन. मग त्यामध्ये आता फर्स्ट पहा, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, शॉर्ट फॉर्म ER. म्हणजे असा हा न्यूक्लियस असतो आणि त्याच्या भोवती
दोन टाईपचे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतात, एक स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि दुसरं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजे ते आपण परत पॉइंट मध्ये पाहणारच आहोत. हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या भोवती असणारं जे स्ट्रक्चर जे एक्सटेन्सिव्ह असतं म्हणजेच पसरलेलं असतं, लांबपर्यंत लार्ज असतं, ते कोणतं असतं तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं असतं. आणि त्यामध्ये दोन टाईप असतात, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मग त्यामध्ये आता फर्स्ट पॉइंट पहा, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधला काय सांगितलेलं आहे, द प्रेझेन्स ऑफ नेटवर्क ऑर रेटिक्युलम ऑफ टिनी ट्युब्युलर स्ट्रक्चर्स scattered in the cytoplasm of eukaryotic cells is called as endoplasmic reticulum. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे तर या पॉइंट मध्ये प्रेझेन्स ऑफ कसलं स्ट्रक्चर, नेटवर्क ऑर रेटिक्युलम, म्हणजे एक जाळं असतं, नेटवर्क किंवा रेटिक्युलम जाळं असतं, कसलं टिनी ऑर टायनी ट्युब्युलर स्ट्रक्चर्स प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. म्हणजे सायटोप्लाझम मध्ये हे सगळं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, टिनी ऑर टायनी ट्युब्युलर स्ट्रक्चर्स म्हणजे लहान ट्यूब सारखं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. हे बघा दिसतंय ट्यूब सारखं आणि असतं टायनी किंवा टिनी म्हणजेच लहान असतं, दिसताना ट्यूब लाईक स्ट्रक्चर दिसतं, म्हणून याला काय म्हणतात टिनी ऑर टायनी ट्युब्युलर स्ट्रक्चर्स. कुठं प्रेझेंट असतं तर किंवा कुठं त्यामध्ये स्कॅटर झालेलं असतं, स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझम. म्हणजेच आपण जर त्यामध्ये सेल बघितली पूर्ण सेल, तर ॲनिमल सेल जर पूर्णपणे बघितली तर त्यामध्ये पूर्णपणे काय असतं हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसून येतं, स्कॅटर्ड झालेलं असतं. स्कॅटर्ड झालेलं असतं म्हणजे विखुरलेल्या स्वरूपात असतं, असं पूर्णपणे न्यूक्लियसच्या भोवती विखुरलेलं असतं. म्हणजेच त्यालाच आणि ते कुठं असतं युकॅरियोटिक सेल्स. Which cells called eukaryotic cells? In these cells, advanced nucleus is present. म्हणजेच अशा सेल्स की ज्यांच्यामध्ये कसला न्यूक्लियस असतो, ऍडव्हान्स सुधारित किंवा विकसित झालेला न्यूक्लियस असतो, अशा सेल्स मध्ये फक्त प्रेझेंट असतो, कॉल्ड ॲज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्यालाच काय म्हणतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. परत एकदा हा पॉइंट पाहूया, काय सांगितलेलं आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधल्या फर्स्ट पॉइंट मध्ये, तर the presence of network or reticulum of teeny or tiny tubular structures scattered in the cytoplasm of eukaryotic cells is called as endoplasmic reticulum. Endoplasm ची जर डिफाइन द टर्म विचारली तर सांगता आलं पाहिजे. डेफिनेशन काय, द प्रेझेन्स ऑफ, काय प्रेझेन्स असतं, अ नेटवर्क ऑर रेटिक्युलम ऑफ टिनी ऑर टायनी ट्युब्युलर स्ट्रक्चर्स scattered in the cytoplasm of eukaryotic cells is called as, काय म्हणायचं त्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रेटिक्युलम कशाला म्हणतात तर जे असं स्ट्रक्चर कुठं प्रेझेंट असतं किंवा कशाच्या फॉर्म मध्ये असतं, नेटवर्क एखादं किंवा रेटिक्युलम जाळं तयार झालेलं असतं, ते कसलं असतं टिनी किंवा टायनी ट्युब्युलर स्ट्रक्चर मध्ये असतं, लहान लहान ट्यूब सारखी स्ट्रक्चर तुम्हाला स्कॅटर्ड झालेली दिसतात. कशामध्ये, स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये स्कॅटर्ड विखुरलेले असतात. कोणाच्या सायटोप्लाझम मध्ये तर युकॅरियोटिक सेल्सच्या, म्हणजेच ज्यांच्यामध्ये ऍडव्हान्स्ड न्यूक्लियस असतो अशा सेल्स मध्ये, त्यावेळी त्याला काय म्हणायचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. नेक्स्ट नंबर सेकंड, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये काय सांगितलेलं आहे, endoplasmic reticulum present in all eukaryotic cells but absent in prokaryotic cells, mature RBCs and OHA. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट कुठं असतं तर प्रेझेंट इन ऑल युकॅरियोटिक सेल्स. जेवढ्या युकॅरियोटिक सेल्स आहेत त्या सर्व युकॅरियोटिक सेल्स मध्ये काय प्रेझेंट असतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बट absent in, कशामध्ये absent आहे तर absent in mature RBCs and OHA. म्हणजेच रेड ब्लड कॉर्प्युस्कल्स और सेल्स ज्या डेव्हलप कम्प्लिटली झालेल्या असतात, ज्या परिपक्व असतात, अशामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम absent असतं. तसंच OHA और एग्स अंड्यांच्या मध्ये सुद्धा
एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अब्सेंट असतं. म्हणजेच पॉइंट नंबर 2 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट इन ऑल eukaryotic cells. Which cells called eukaryotic cells? In the cells advanced nucleus is present. Such cells are called as eukaryotic cells. ज्यांच्यामध्ये ऍडव्हान्स असा न्यूक्लियस प्रेझेंट असतो अशा सेल्सला काय म्हणतात, युकॅरियोटिक सेल्स म्हणतात. समजलं? आणि त्यामध्येच काय सांगितलेलं आहे, बट अब्सेंट इन, कोणामध्ये अब्सेंट असतात, तर प्रोकॅरियोटिक सेल्स, म्हणजेच ज्यांच्यामध्ये प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असतो. विच सेल्स कॉल्ड प्रोकॅरियोटिक सेल्स? इन दिस सेल्स, म्हणजेच प्रिमिटिव्ह न्यूक्लियस इज प्रेझेंट. सच सेल्स आर कॉल्ड ॲज प्रोकॅरियोटिक सेल्स. म्हणजेच कुणाला प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणतात, तर ज्यांच्यामध्ये प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस प्रेझेंट, म्हणजेच मूळच्या अवस्थेतला अविकसित म्हणजे डेव्हलप नसलेला असा न्यूक्लियस प्रेझेंट असतो, अशा सेलला काय म्हणतात, प्रोकॅरियोटिक सेल्स. त्यांच्यामध्ये सुद्धा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अब्सेंट असतं. तसंच आणखी कशामध्ये, मॅच्युअर आरबीसीज, ज्या मॅच्युअर झालेल्या आरबीसीज आहेत, इरिथ्रोसाइट्स आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अब्सेंट असतो. तसाच ओव्हा, जे ओव्हा यांच्यामध्ये सुद्धा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अब्सेंट असतो. आता नेक्स्ट पॉइंट नंबर 3, endoplasmic reticulum divides the intracellular spaces into 2 distinct compartments, that is luminal म्हणजेच प्रेझेंट इनसाइड द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कंपार्टमेंट, आणि दुसरा त्यामध्ये एक्स्ट्रा ल्युमिनल प्रेझेंट आउटसाइड द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजेच प्रेझेंट इन सायटोप्लाझम कंपार्टमेंट. म्हणजेच त्यामध्ये काय सांगितलेलं आहे या पॉइंट मध्ये, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डिव्हाइड्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डिव्हाइड्स काय, इंट्रासेल्युलर स्पेसेस इन 2 डिस्टिंक्ट कंपार्टमेंट्स. म्हणजे इंट्रासेल्युलर स्पेसेसचं 2 ठळकपणे वेगवेगळे कंपार्टमेंट्स तयार करण्याचं काम कोण करत असतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतो, त्यामध्ये इंट्रासेल्युलर स्पेसेस मध्ये 2 वेगवेगळे कंपार्टमेंट तयार करण्याचं काम करतो. विच कंपार्टमेंट्स, दॅट इज ल्युमिनल. फर्स्ट कंपार्टमेंट इज कॉल्ड ल्युमिनल कंपार्टमेंट. दिस कंपार्टमेंट प्रेझेंट इनसाइड द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजेच हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे याच्या आतमध्ये जे प्रेझेंट असतं कंपार्टमेंट त्यालाच काय म्हणतात, तर ल्युमिनल कंपार्टमेंट. आणि दुसरं एक्स्ट्रा ल्युमिनल कंपार्टमेंट, म्हणजेच जे ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या बाहेरचं जे जागा असते त्याला काय म्हणतात, एक्स्ट्रा ल्युमिनल किंवा ल्युमिनल कंपार्टमेंट. म्हणजेच त्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करत असतो, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डिव्हाइड्स इंट्रासेल्युलर स्पेसेस इनटू 2 कंपार्टमेंट्स. इंट्रासेल्युलर स्पेसेसचे 2 कंपार्टमेंट तयार करण्याचं काम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. फर्स्ट कंपार्टमेंट इज कॉल्ड, काय म्हणतात त्याला, ल्युमिनल प्रेझेंट इनसाइड द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या आतल्या बाजूला जे कंपार्टमेंट प्रेझेंट असतं त्याला काय म्हणतात, ल्युमिनल कंपार्टमेंट. आणि सेकंड कंपार्टमेंट, विच कंपार्टमेंट, एक्स्ट्रा ल्युमिनल कंपार्टमेंट प्रेझेंट इन सायटोप्लाझम. म्हणजे पूर्णपणे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या जे बाहेर सायटोप्लाझम मध्ये जे कंपार्टमेंट प्रेझेंट असतं त्याला काय म्हणतात, तर एक्स्ट्रा ल्युमिनल कंपार्टमेंट. म्हणजेच काय सांगितलेलं आहे या पॉइंट मध्ये, नंबर 3, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डिव्हाइड्स द इंट्रासेल्युलर स्पेसेस into 2 distinct compartments, that is luminal present inside the endoplasmic reticulum and extra luminal present in the cytoplasm, म्हणजेच outside the endoplasmic reticulum compartments. Next त्यामध्ये नंबर 4, पॉइंट नंबर 4, membrane of endoplasmic reticulum is extensive and continuous with nuclear envelope of nucleus. म्हणजेच इथं डायग्राम मध्ये ते पॉइंट तुम्हाला स्पष्टपणे दिसून येईल. काय सांगितलेलं आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं जे मेम्ब्रेन असतं ते मेम्ब्रेन एक्सटेन्सिव्ह पसरलेलं असतं किंवा
लार्ज मोठं होत गेलेलं असतं. कुठून? तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन जो असतो न्यूक्लियसचा तिथून ते एक्सटेन्सिव्ह झालेलं असतं. अँड कंटिन्युअस, तसंच ते कंटिन्युअस होतं. कशाला? न्यूक्लिअर मेम्ब्रेनला. म्हणजेच त्यामध्ये काय सांगितलेलं आहे पॉइंट मध्ये? पॉइंट नंबर 4, मेम्ब्रेन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज एक्सटेन्सिव्ह. म्हणजेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं जे मेम्ब्रेन आहे ते एक्सटेन्सिव्ह किंवा लार्ज पसरलेलं असतं. अँड कंटिन्युअस विथ, कुणाला कंटिन्युअस झालेलं असतं? तर कंटिन्युअस विथ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. कुणाला झालेलं असतं कंटिन्युअस? तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन किंवा न्यूक्लिअर एन्व्हलॉप ऑफ न्यूक्लियस. नंबर 5, ribosomes are present in rough endoplasmic reticulum and ribosomes are absent in smooth endoplasmic reticulum. ह्या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे? तर रायबोझोम्स प्रेझेंट कोणामध्ये असतात? तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे जे डॉट 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 लाईक स्ट्रक्चर दिसतंय हे म्हणजेच काय असतात? रायबोझोम्स. डॉट लाईक स्ट्रक्चर जे तुम्हाला इथं दिसतंय, जे इथं दिसत नाही म्हणजेच इथं दिसतंय, म्हणजेच हे डॉट म्हणजेच काय असतात? रायबोझोम्स. कुणामध्ये प्रेझेंट असतात? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कुणाला म्हणतात किंवा कशाला म्हणतात? तर ज्यांच्यामध्ये काय असतात? रायबोझोम्स आर प्रेझेंट. ज्यांच्यामध्ये रायबोझोम्स प्रेझेंट असतात अशांना काय म्हणतात? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि ज्यांच्यामध्ये असे डॉट काही दिसत नाहीत म्हणजेच प्लेन दिसतं स्ट्रक्चर. कशाचं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं. म्हणजेच इथं काय नसणार आहे? रायबोझोम्स आर अब्सेंट इन स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं दाखवायचं आणि त्याला नाव हे द्यायचं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ज्यांच्यामध्ये रायबोझोम्स अब्सेंट असतात म्हणजे पूर्णपणे रायबोझोम्स नसतात असं स्ट्रक्चर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दाखवायचं. आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये असं डॉट 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 कडेनं सगळ्या मेम्ब्रेनच्या दाखवायचे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या आणि त्याला काय म्हणायचं? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजेच पॉइंट नंबर 5 मध्ये काय? रायबोझोम्स आर प्रेझेंटिंग कुणामध्ये? तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, दॅट इज RER. अँड रायबोझोम्स आर अब्सेंटिंग, रायबोझोम्स पूर्णपणे अब्सेंट असतात कुणामध्ये? तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, दॅट इज SER. समजले इथपर्यंत? त्यामध्ये आता आपण पाहत आहोत फंक्शन्स. कुणाची? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची असणारी फंक्शन्स. फर्स्ट फंक्शन त्यामध्ये इट प्रोव्हाइड्स मेकॅनिकल सपोर्ट टू द सायटोप्लाझम. म्हणजेच हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं कशामध्ये असतं? तर न्यूक्लियसच्या बाहेर सायटोप्लाझम मध्ये असतं. मग सायटोप्लाझमला हे काय करतं? प्रोव्हाइड्स मेकॅनिकल सपोर्ट ह्या सायटोप्लाझमला. म्हणजेच यांच्या भोवती काय असतं? सगळं स्ट्रक्चर सायटोप्लाझम असतं. त्या सायटोप्लाझमला मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असतं? तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करत असतात. म्हणजे फर्स्ट फंक्शन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, विच फंक्शन? त्यामध्ये फर्स्ट इट प्रोव्हाइड्स मेकॅनिकल सपोर्ट टू द सायटोप्लाझम. सायटोप्लाझमला मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करणं हे पहिलं काम असतं कुणाचं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं. सेकंड फंक्शन इट हेल्प्स टू मेंटेन पोझिशन अँड व्हेरियस सेल ऑर्गॅनिलीज इन सायटोप्लाझम. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे? ही मदत करतं मेंटेन. म्हणजेच त्यामध्ये काय असेल? तो समतोल राखण्याचं काम कुणामध्ये? पोझिशन ऑफ व्हेरियस सेल ऑर्गॅनिलीज इन सायटोप्लाझम. म्हणजे सायटोप्लाझम मध्ये फक्त एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नसतात तर अदर ऑर्गॅनिलीज सुद्धा त्यामध्ये काय असतात? प्रेझेंट असतात. जे आपण बघत चाललोय त्या ऑर्गॅनिलीज. मग त्या ज्या प्रेझेंट असणाऱ्या ऑर्गॅनिलीज त्यांना काय करणं? त्यांची जी पोझिशन आहे ती पोझिशन प्रत्येक ऑर्गॅनिलीची मेंटेन करण्याचं काम कोण करत असतं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करत असतं. म्हणजे सेकंड फंक्शन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय सांगितलेलं आहे? तर सेकंड फंक्शन मध्ये इट हेल्प्स टू मेंटेन करणं, बरोबर समतोल राखणं. कशाचा? तर पोझिशन ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिलीज प्रेझेंट इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सोडून ज्या वेगवेगळ्या ऑर्गॅनिलीज प्रेझेंट असतात त्यांची जी पोझिशन आहे ती मेंटेन करण्याचं काम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतं. थर्ड फंक्शन स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इन्व्हॉल्व्स इन व्हेरियस प्रोसेसेस इन डिफरंट सेल्स सच ॲज. त्यामध्ये कोणत्या पोझिशन किंवा कोणत्या त्यामध्ये असणाऱ्या प्रोसेसेस आहेत त्या बघा.
सिंथेसिस ऑफ लिपिड्स, सिंथेसिस ऑफ स्टेरॉइड्स, सिंथेसिस ऑफ हॉर्मोन्स इन mammalian gonads and adrenal cortex. ॲड्रेनल कॉर्टेक्स आपण पार्ट बघितलाय, ॲड्रेनल ग्लँड मध्ये बाहेरचा जो पार्ट आहे तिथं. म्हणजे यामध्ये ह्या ज्या असतात स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, यांचं काम काय असतं? इन्व्हॉल्व्स. कशामध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात? तर इन्व्हॉल्व्स इन व्हेरियस प्रोसेसेस. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वेगवेगळ्या ज्या प्रोसेस चालतात त्या सेलमध्ये, त्या वेगवेगळ्या प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात. विच त्यामध्ये प्रोसेसेस सच ॲज सिंथेसिस ऑफ लिपिड्स ऑर फॅट्स, म्हणजे लिपिड्स किंवा फॅट्स यांचं प्रोडक्शन करणं, तयार करणं, या प्रोसेसमध्ये स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इन्व्हॉल्व झालेले असते. नंतर सिंथेसिस ऑफ स्टेरॉइड्स, उत्तेजक काय तयार करायचे असतील सेलमध्ये, ते उत्तेजक सिंथेसिस किंवा प्रोडक्शन करण्याचं काम त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व कोण झालेलं असतं? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तसंच हार्मोन्स इन मॅमेलियन गोनॅड्स, म्हणजेच मॅमेलियन गोनॅड, टेस्टिस ॲज वेल ॲज ओव्हरीज. हे जी मॅमेलियन गोनॅड्स आहेत, टेस्टिस आणि ओव्हरीज, यांच्यामध्ये सुद्धा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ती हार्मोन्स तयार करण्याची काम कोण करत असतं, किंवा त्या प्रोसेसमध्ये कोण इन्व्हॉल्व झालेलं असतं? तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. Which hormones in mammalian gonads? In testes, testosterone hormone is present. And in ovary काय असतं? तर इस्ट्रोजन ॲज वेल ॲज प्रोजेस्टेरॉन इज प्रेझेंट. म्हणजे दोन हार्मोन्स प्रेझेंट ओव्हरीमध्ये, किंवा ती सिक्रेट करतं, आणि एक हार्मोन कोण सिक्रेट करतं? टेस्टिस. हे आहेत मॅमेलियन गोनॅड्स. त्यांच्यामधले हार्मोन्स जी चालतात, तयार होतात, त्या सिंथेसिस मध्ये इन्व्हॉल्व होण्याचं काम कोण करतं? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे झालं. नंतर ॲड्रेनल कॉर्टेक्स. ॲड्रेनल कॉर्टेक्स मधली काय असतील हार्मोन्स, त्यामध्ये सुद्धा इन्व्हॉल्व त्या प्रोसेसमध्ये कोण होत असतं? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ॲड्रेनल कॉर्टेक्स आउटर साइडला प्रेझेंट असणारा पार्ट, कशामध्ये? इन ॲड्रेनल ग्लँड. म्हणजे थर्ड फंक्शन काय? तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इन्व्हॉल्व्स इन व्हेरियस प्रोसेसेस इन डिफरंट सेल्स. वेगवेगळ्या सेलमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रोसेस चालतात त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात. सच ॲज विच प्रोसेसेस? सिंथेसिस ऑफ लिपिड्स ऑर फॅट्स, सिंथेसिस ऑफ स्टेरॉइड्स, सिंथेसिस ऑफ हार्मोन्स ऑफ मॅमेलियन गोनॅड्स, आणि सिंथेसिस ऑफ हार्मोन्स ऑफ ॲड्रेनल कॉर्टेक्स. एवढ्या सगळ्या प्रोसेसमध्ये कोण इन्व्हॉल्व झालेलं असतं? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजे यांची सुद्धा कामं भरपूर आहेत. नेक्स्ट नंबर 4 फंक्शन, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इन्व्हॉल्व्स इन प्रोटीन सिंथेसिस अँड सिक्रिशन. म्हणजेच रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे जे दिसतं रफ, त्यांच्यावर रायबोझोम प्रेझेंट असतात. असे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कशामध्ये इन्व्हॉल्व झालेलं असतं? तर प्रोटीन सिंथेसिस अँड सिक्रिशन, म्हणजे प्रोटीन तयार करण्याच्या कामामध्ये आणि त्यांचं सिक्रेशन करण्याच्या कामामध्ये कोण इन्व्हॉल्व झालेलं असतं? तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. व्हाय? रायबोझोम्स आर प्रेझेंट ऑन द मेम्ब्रेन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ते जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं त्याच्या मेम्ब्रेनवर काय असतं? रायबोझोम प्रेझेंट असतात. म्हणून ते कशात इन्व्हॉल्व झालेले असतात? प्रोटीन सिंथेसिस अँड सिक्रिशन. मग त्याचं एक्झाम्पल काय? पॅन्क्रियाटिक सेल सिक्रेट्स इन्सुलिन. म्हणजेच पॅन्क्रियाज, स्वादुपिंड, या स्वादुपिंड मध्ये सिक्रेशन होतं. कशाचं सिक्रेशन होतं? हार्मोन इन्सुलिन. इन्सुलिन नावाच्या हार्मोनचं सिक्रेशन कशामार्फत होत असतं? पॅन्क्रियाटिक सेल्स मार्फत, म्हणजेच पॅन्क्रियाज मध्ये होतं. मग त्यामध्ये एक्झाम्पल काय? पॅन्क्रियाटिक सेल सिक्रेट्स हार्मोन इन्सुलिन. नेक्स्ट नंबर 5 असणारा फंक्शन काय? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ऑल्सो इन्व्हॉल्व्स इन फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन फॉर सेल. म्हणजे प्रत्येक सेलचं जे मेम्ब्रेन, त्या मेम्ब्रेनचं किंवा मेम्ब्रेन तयार करण्याच्या कामामध्ये कोण इन्व्हॉल्व झालेलं असतं? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजेच 5th फंक्शन काय सांगितलेलं आहे? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ऑल्सो इन्व्हॉल्व्स इन फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन फॉर सेल. त्या प्रत्येक सेलचं जे मेम्ब्रेन आहे ते तयार करण्याच्या कामामध्ये कोण इन्व्हॉल्व झालेलं असतं? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि लास्ट फंक्शन, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ऑल्सो फॉर्म्स
स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। मग हे जे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतात हेच तयार काय करतात, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला तयार करण्याचं काम करतात। म्हणजेच यामध्ये लास्ट फंक्शन काय, तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम फॉर्म्स स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ऑल्सो फॉर्म्स स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। ही कंप्लीट त्यामध्ये एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मधली फर्स्ट कोणती झाली तर ऑर्गॅनिली, तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। समजलं असेल, सगळे पॉइंट अगदी सोपे आहेत, व्यवस्थित करा आणि प्रत्येक पॉइंट एमसीक्यू साठी महत्वाचा म्हणून अगदी लक्षात ठेवा ठळकपणे। धन्यवाद।